नमस्कार, पालघर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। वाडा मनोर मार्गावर ओव्हरलोड हायवाचा थरार, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिक संतप्त। वाडा मनोर मार्गावरील पाली येथे नियम धाव्यावर बसून धावणारा ओव्हरलोड मालवाहतूक हायवा जास्त वजनामुळे मुख्य वर्दळीच्या ठिकाणी एका बाजूला झुकून नादुरुस्ती झाल्याचे पाहावयास मिळते। क्षणभर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे। मात्र हायवामधील मटेरियल जर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर किंवा नागरिकांवर कोसळले असते तर भीषण अपघात अटळ होता। विशेष म्हणजे वाडा मनोर मार्गावर अवजड वाहने व ओव्हरलोड हायवा वाहतुकीस प्रशासनाने स्पष्टपणे सक्त मनाई केली आहे। असे असतानाही ही वाहतूक खुलेआम सुरू असल्याने महसूल विभाग व संबंधित यंत्रणांची निष्क्रियता उघडकीस आली आहे। अपघात होईपर्यंत प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत। पाली हा मार्ग कायमच वर्दळीचा असून याच मार्गावर आठवड्याचा बाजार भरतो। बाजाराच्या दिवशी लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर असतात। अशा वेळी जर हा ओव्हरलोड हायवा पलटी झाला असता तर निष्पाप नागरिकांचा बळी गेला असता, हे नाकारता येत नाही। या गंभीर घटनेनंतर पाली परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी वाडा मनोर मार्गावरून ओव्हरलोड हायवा व अवजड वाहनाची वाहतूक तातडीने बंद करावी, नियमित तपासणी मोहीम राबवावी, दोषी वाहनांवर व मालकांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा नागरिकांकडून प्रशासनाला देण्यात आला आहे।